तिच्या ताटातलं घेऊ नको तू. तुळशीला पाणी घालून आलेच मी. संगे तू पाणी घालू नकस. पायगुडे बाई, माझ्यापेक्षा या तुळशीवर तुमचा जीव जास्त आहे. कुणी बाहेरची येऊन माझ्या डोक्यावर नाचू नये ना म्हणून तिच्यावर जीव लावतीये. काय हो तुकाराम पायगुडे, झालं ना तुमच्या मनासारखं? ते म्हातारं कुठे? तू आणलंस तुझ बघ. माझी आरतीची वेळ झाली. आमचं म्हातारा बघितलं का कुठं? हा सुरके, म्हातारबा बघितलं का ग कुठं? नाही. आमचा म्हातारबा बघितलं का कुठं? नाही दिसलं. कुठंच नाही. नाही ना. कुठं गेला? चूक झाली, शेतकरी म्हणून जन्माला आलो. औषध पाणी गुंजागण्यापेक्षा आता गेलेलं बरं. मला कळतंय माझ्या आजाराचं वजन आता याच्या डोक्यावर. का बाई का, या तुझ्या शेवटच्या गोळ्या, कारण नवीन गोळ्या घेण्याची तुझ्या या लेकराची लायकी नाही. लग्न करून हकलून द्यायची एवढी घाई असते तर पोरी जन्माला घालता कशाला? जन्माला तरी मारून टाकायचं. मी आता मरणार. माहित आहे तुझ्या मनात काय चाललंय, पण काय करू? कोणाला नवी चड्डी घेऊन द्यायची माझी लायकी नाही, कारण मी नालायक आहे. अण्णा पोरं लय चिडवतात शाळेत. नवी चड्डी घ्या ना. जो मुलगा त्याच्या आईचं दुखणं सांभाळू शकत नाही त्याला जगायचा अधिकार तरी काय? मेलेलं बरं. या कार्ट्यानं आज माझं जर ऐकलं नाही एक तर मी संपेन, नाहीतर याला संपवेन. कर्जापायी शेती गेली, शेती नाही म्हणून उपासमारी आली. मेलेलं बरं. माझ्या शेतकरी बाबांना आत्मा